गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर माझी सकाळची कामं चालली आहेत. तसे तर कामं जवळपास होतच आली आहेत आणि आम्हाला जायचं आहे बाहेर कुठं जायचे तर मी सांगते नंतर. पण मी आता कामं आवरून घेते आणि लादी वगैरे पुसून घेते, कारण मग 2-3 दिवस राहणार नाही आहे. माझा रोजचा रुटीन सगळी कामं आता जवळपास आवरलीच आहेत. फरशी पुसून घ्यायची, आंघोळ करायचं, कपडे लत्ते धुवून घ्यायचं, एवढं बाकी आहे. आणि नंतर बाहेर जायचं म्हणजे माहेरी जायचं आहे. आज जाणार नव्हते मी आणि आई पण बहिणीच्या घरी गेली आहे आणि आई घरात नसल्यावर मला जाऊ वाटत नाही, पण ती येणार आहे. आम्ही इकडून जाऊ आणि ती तिकडून येणार, पण ती जरा उशिरा होऊ शकते तिला यायला. आम्ही लवकरच जाणार, लवकर म्हणजे एवढ्या लवकर पण नाही जाणार, म्हणून जरा आरामातच कामं चालली. आणि मग पोहोचलो आम्ही घरी. तर आम्ही गेलो तेव्हा 2 वाजले होते आणि गेल्याबरोबर आम्ही शेतामध्ये गेलो बघा जांभळी खायला. जांभळी खायसाठी म्हणूनच आम्ही गावी गेलो. मागच्या वर्षी एकदम कमी जांभळी लागल्या होत्या, पण ह्या वर्षी खूप जांभळी लागल्या. आणि आई म्हणाली आता पावसाळ्या भराची ये खाऊ पण घेऊन जा आपला, म्हणजे पावसाळ्याचा खाऊ देतातच आमच्याकडे, चिवडा शेव वगैरे बनवून मुलीला. म्हणजे चांगले चांगले वाले. हा खांदा कोणा तोडला तर रे? हा बंदर असतील. मस्त जांभूळ पिकले आहे. रुद्रांच्या पप्पासाठी नेऊन आम्ही खाऊन घे आता. मस्त आहे. बंदर तर इतके परेशान करतात इथं, का सांगता ये नाही. आता पाऊस नाही पडला तर चांगले आहेत जांभूळ. दिसतं का? हा डोका बी दिसतो का? त्यांना जांभळीच्या झाडाखाली आम्ही गेलो होतो जांभळी खायला. आणि काही जांभळी कच्च्या होत्या. असाही पाऊस नाही आला ना, त्याच्यामुळे पिकल्याही नाही. आणि व्हिडिओ काढायला मी टिटूला सांगितली, आणि तो कसा लहान मुलांना येत नाही ना काढायला, म्हणून त्याला सारखं सांगते मी की बरोबर काढ वगैरे म्हणून. डोका उडवलास का? दिसतो? इकडे दाखव, माझ्याकडे दाखव. फिरव इकडे. डोका गी का दाखव, नाही तर उडव खरा डोका. चांगली आहे. बंद कर. काळा झार असा आहे जांभूळ पिकलेला. मस्त असा काळा पिकलेला आहे. पहिलाच वर्ष आहे आम्ही लावलं होतं. हा मस्त पिकलेलं आहे. घराच्या जवळच झाले जांभूळ काढून म्हणजे पडलेली उचललो आम्ही, काही काढली नाही जांभूळ. आता चाललो आहे घरी. सगळे संपले, आंबे संपले नसते, बंदरांच्या भीतीने सगळे तोडून घेतले म्हणून आंबे संपले, नाही तर आंबे राहिलेच असते. ती जामू आहेत, जामू. हा कसा नाचते. चाला अर्जुनीत कालच्या पाणी लागते का? पाणी रे लागत असल. हो लागत असल. ए कृष्णा चांगला. हो गेल्या वर्षी तेवढे पैसे लागले असतील, पण मुनाफा काही नाही झाला. ओय झुरे आहेत, पण नुसते किस निघाले आहेत ना. याचे असते करंजीचे बी आहेत. तर कायचे होते ते? तो तिकडचा आहे बंदर. तो पाय तो त्याच्या घरावर आहे रे. जांभळीचे अर्जुन येतात रे. ते मोटुगींच्या घरावर पाय किती बंदर आहेत. पूर्ण येतील. हा अर्जुन झाडावर चढून ना त्याला हाकलून जांभळी खावाले होतात त्याले. वर गेलास का नाही? ज्या भाकरी काड्या धराल. गेले हाँ गए आ गए अभी आ जाओ. जांबा खावाली येतं, जांभरी खावाली येतात. मोठी गोड लागते आताची.
जा बाहेर काही काम म्हणतात दादाजी. दे 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 जामपुर दे, जाम दे जाम दे जाम दे. मैं खाऊंगी अभी. अभी मैं तोड़ रही हूँ. कोण किती तोडतास? तोड. दिसली? हाँ तोड़. मार 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 झोडपा मार. कोट गेले. आहे अजून तिथून येतात पूर्ण. नसे ना कोटी पडली. त्याच्या घरावर बी आहेत. नाही पडली. कोटी आहे का? हा आहेत हा. कोटी येते. बाहेर पडत होता पाऊस आणि अशा पावसामध्ये ना इस्तो असेल तर भाजलेले पापड खायला आवडतात. आमच्या भागामध्ये तेलात तर तळून खातात पापड, पण भाजूनसुद्धा खातात. चुलीवरचे भाजलेले पापड खूप छान लागतात, म्हणून मी सगळ्यांसाठी पापड भाजले होते. तांदळाचे पापड आहेत हे, आणि अशा पद्धतीने चुलीवर भाजून खायचे ना तर एकदम टेस्टी लागतात तळल्यापेक्षाही. आणि बाहेर पाऊस असेल, जसं भजी खायचं ना पाऊस पडल्यानंतर, तसं पापड पण खायचं तर छान वाटते. भाजी इकडे आहे. संध्याकाळच्या जेवणात बनवली होती मसाल्याची सग्या वांग्याची भाजी. अशा पद्धतीने वांगे फ्राय वगैरे करून घेतले आणि छान अशी मसालेदार ग्रेव्हीदार मस्त भाजी बनवली होती. आणि लवकरच स्वयंपाकाला लागलं होतं. आई बनवत होती तर मी म्हटलं तू बस, मी बनवून देते. आणि मग मी बनवला होता स्वयंपाक सगळा. आपल्या आईला पण कधी ना कधी आराम पाहिजे नाही का, नाहीतर 24 तास राबतच असते. आणि विशेष म्हणजे माझ्या आईला एक काम सोडलं की दुसरे कामं असतात तिच्या वाट्याला. आणि रात्रीचं जेवण लवकरच करायला घेतलं होतं. स्वयंपाकही झाला, मग जेवण वगैरे झाला आणि झोपी गेलो. असा होता आजचा दिवस.